बीड जिल्ह्यात मध्यरात्री इतकं भयानक घडलं की आजवर कधीही न झालेलं, लोकांच्या अंगावर काटा आणणारं, 4 महिला ज्या दारात आलेल्या शेतकऱ्यासोबत त्यानंतर जे घडलं त्याने देशभरात खळबळ उडवून दिली। भागवत वस्ती, शांत साधी निरागस लोकांची वस्ती, पण आज रात्री या वस्तीने नरक पाहिलं। रात्रीचा पहाटे 1 वाजलेला, सगळं गाव झोपेत गुंग होतं, पण अचानक काही पावलांचा आवाज आला। दाराजवळ सावल्या हलू लागल्या। कॅमेऱ्यात दिसतं काळे कपडे घातलेले 10-12 लोक हळूच घराच्या दाराजवळ उभे। कुणाला कळायच्या आत या सावल्या आत शिरल्या आणि सुरू झाला भयानक तांडव। घरात झोपलेल्या 11 जणांवर त्यांनी एकदम हल्ला चढवला। धारदार शस्त्र, काठ्या, लोखंडी रॉड आणि कुणाच्याही डोळ्यांसमोर न पाहिलेला कहर सुरू झाला। एक महिला दारात येते, हात जोडून विनवणी करते, आमचं काही घेऊन जा पण आम्हाला सोडा, असं त्या बिचाऱ्या महिलेनं रडून रडून सांगितलं। पण त्या काळ्या सावल्या अजून भयानक होत चालल्या होत्या। संतापजनक बाब म्हणजे त्या दरोडेखोरांनी 1.5 महिन्याच्या बाळालाही नाही सोडलं। जमिनीवर आपटून त्यावर मारहाण केली। कॅमेरा हळूहळू जखमी कुटुंबावर फिरतो, रक्ताळलेले हातपाय, घाबरलेली मुलं। या दृश्याने देव सुद्धा रडला असता, पण दरोडेखोर थांबले नाहीत। घरातलं सोनं, चांदी, दागिने, पैसे सगळं उचललं गेलं, पण तेवढ्यावरच थांबले नाहीत। प्रत्येकाला मारून रडवून हैराण करून ते अंधारात गायब झाले। जखमी अवस्थेतल्या या कुटुंबाला गावकऱ्यांनी वाचवलं। सगळ्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे। कॅमेऱ्यावर जखमी माणूस बोलतो जड आवाजात, आम्ही प्रतिकार केला म्हणून त्यांनी धारदार शस्त्र चालवली, पण ते गेले नाही तर आम्हा सगळ्यांचा खून झाला असता। एका संपूर्ण कुटुंबावर मध्यरात्री नरकाचा दरवाजा उघडला होता। आजही त्या वस्तीवर काळोख दाटलाय। लोक भीतीनं थरथरत आहेत। ही घटना फक्त भागवत कुटुंबाची नाही तर प्रत्येकाला हादरवणारी आहे, कारण पुढची शिकार कोणाची असेल हे कोणालाच ठाऊक नाही।